वेलकम. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक 1 आणि बेसिक 2 हे कंप्लीट केलेले. आता आपल्याला आज शिकायचं आहे बेसिक नंबर 3. आता हे जे बेसिक नंबर 3 आहे ना, हे खरं तर एकदम सोपं आहे, पण हे बेसिक नंबर 3 हे इतकं गुगली आहे जबरदस्त, तुम्ही तिथं फसणार आता. आता 100% फसणार आता बेसिक नंबर 3 मध्ये. का माहिती आहे का? तुम्ही जास्त विचार करणार, काहीतरी डोकं लावणार, नवीन आईन्स्टाईनवाला शोध लावणार आणि त्यामुळं बेसिक नंबर 3 जे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार तर चुकणार होतं. सो हे बेसिक नंबर 3चं जे लेक्चर आहे ना, ते अतिमहत्त्वाचं आहे. कारण बेसिक नंबर 3चं लेक्चर जर झालं तर तुम्हाला सांगतो, तुमचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6चे 6 पार्ट तुमचे बेसिक नंबर 3वर क्लिअर होणार होतं. ठीक आहे, म्हणून आपलं जे बेसिक नंबर 3 आहे ते व्यवस्थित ऐकायचं. ठीक आहे, मग सगळे रेडीत करे, मस्तपैकी चांगला चेहऱ्यावरून हात बीत फिरवा आणि चांगलं एकदम रिलॅक्समध्ये बसा. ठीक आहे, आणि मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. कोणतं? मी ज्यावेळेस क्वेश्चन विचारेल त्यावेळेस तुम्ही मनातली मनात उत्तर द्यायचं. लायब्ररीमध्ये असाल, घरी असाल तर बिनधास्त मोठ्याने उत्तर द्या. तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो की ह्याचा फायदा खूप जास्त होतो. सो तेवढं मी जे सांगतोय तेवढं तुम्ही काय करा, फॉलो करा. आता तुम्हाला एक काम आहे. कोणतं? आपलं वर्कबुक आहे, त्याच्यामधलं बेसिक नंबर 3 तुम्ही काय करणार आहात, ओपन करणार आहात आणि मी जसं सांगतोय तसं काय करणार आहात, लिहायला सुरुवात करणार आहात. ठीक आहे, मग आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. इथं मी काय केलेलं आहे, काही वर्ड्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? वर्ड्स दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतरून तुम्ही यांचं सिंग्युलर प्लुरल जे असणार आहे ते लिहायचं. किंवा तुमच्या वर्कबुकमध्ये मी ऑलरेडी हे वर्ड्स दिलेले आहेत आणि हे जे वर्ड्स होतं पेन्सिलने लिहायचं. पेन्सिलने सिंग्युलर असेल तर यस लिहा, प्लुरल असेल तर पी लिहा. आता तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल माहिती आहे. सिंग्युलर म्हणजे एक आणि प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त. ठीक आहे, मराठीत आपलं एकवचन आणि अनेक वचन. मग तुम्हाला काय करायचं, हे जे वर्ड्स दिले त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल लिहायचे आणि इमानदारीने सर्व वर्ड्सचं लिहायचं. त्या नंतरच तुम्ही काय करायचे, पुढचं लेक्चर कंटिन्यू करायचं. आता मी 1 सेकंद काय करतो, बाजूला सरकतो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पॉज करायला टाईम भेटेल. ठीक आहे, मी बाजूला सरकले. आय होप तुमचं काम कंप्लीट झालं असं. आता पॉज केला व्हिडिओ. ओके, मग आता बघा, तुम्ही जे काही उत्तर लिहिलं असणार आहे, जे तुम्ही उत्तर लिहिलेले ते इमानदारीने तसंच ठेवायचं, चेंज करायचं नाही. मी आता तुम्हाला याचे उत्तरं सांगतो आणि मला 100% गॅरंटी आहे की ह्याच्यामधले 80% लोक चुकलेले तर बरेचसे वर्ड त्यांचे चुकलेले आहेत. मग कसं बघा, आता आपलं बुक्स आहे, हे कसं आहे, प्लुरल आहे. तुम्ही म्हणता सर आमचं पहिलंच बरोबर आलं. मला माहिती आहे पहिलं सगळ्यांचंच बरोबर येतं बाबा. आता पेन्स हे पण प्लुरल, सर दुसरं पण बरोबर, माहिती आहे दुसरं पण बरोबर येणार. क्लॉक्स हे काय आहे, प्लुरल आहे. प्लेज येस दिसला, ह्याला पण प्लुरल म्हणले, पण इथं संपलं, डिपॉझिट जप्त भाऊ. इथं हे जे प्लेज आहे हे माझं काय सिंग्युलर आहे. परत एकदा सांगतो बघा, हे जे प्लेज आहे ते माझं काय सिंग्युलर आहे. कसं काय? आता काही जण म्हणते ना सरांचं चुकतंय, माझं नाही चुकत, तुझं चुकतंय, नीट लक्ष दे. इथं विंडो हे माझं काय सिंग्युलर आहे. गिव हे माझं प्लुरल आहे. आता काही जण म्हणतात सर बस तुमचं 100% चुकतंय, पण माझं चुकत नाही आहे, तुमचं चुकतंय. गुगली मी सांगितलं ना रे, बेसिक नंबर 3 आपलं एकदम गुगली आहे. म्हणून इथं गिव आपलं प्लुरल आहे, बॉटल आपलं सिंग्युलर आहे, लव आपलं प्लुरल आहे. याला गोल करतं, चांगलं दिसतंय जराशिक. त्यानंतर पेजेस आपलं काय आहे, प्लुरल आहे. टॉक्स आपलं काय आहे, सिंग्युलर आहे. बॉक्सेस आपलं काय आहे तर प्लुरल आहे. सिंग्स आपलं काय आहे, सिंग्युलर आहे. पेन्सिल आपलं सिंग्युलर आहे. बोर्ड्स आपलं काय असणार आहे, प्लुरल असणार आहे. त्यानंतरून शर्ट आपलं सिंग्युलर असणार आहे. स्लीप आपलं प्लुरल असणार आहे. त्यानंतर फोटोज आपलं काय असणार आहे, प्लुरल असणार आहे. वॉक आपलं काय असणार आहे, प्लुरल असणार आहे. कॉल्स आपलं असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. पुट आपलं प्लुरल असणार आहे. चेअर आपलं काय असणार आहे, सिंग्युलर. फॅन्स आपलं असणार आहे प्लुरल. बॅग्स आपलं असणार आहे प्लुरल आणि मेक्स आपलं असणार आहे सिंग्युलर. ठीक आहे, या सगळ्यांचे उत्तर नीट बघून घ्या. बघा, बुक आपलं प्लुरल, पेन्स प्लुरल, क्लॉक्स प्लुरल, प्लेट सिंग्युलर, विंडो सिंग्युलर, गिव प्लुरल, बॉटल सिंग्युलर, लव प्लुरल. ठीक आहे, हे उत्तर आता मी परत तुम्हाला सांगून बोर नाही करणार. आता मार्क चेक करायचे. टोटल वर्ड्स किती तर 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 16, 16 आणि 3 19, 19 आणि 22 आणि 2 24. टोटल 24 वर्ड. आता
ह्या 24पैकी किती मार्क पडले ते इमानदारीने मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. आता मी सांगतो तुमचे कोणकोणतं चुकले. त्याला मी काय करतो, असं गोल करतो. तुमचं हिथं हे प्लेस चुकलेलं आहे. ओके. त्यानंतरून तुमचं गिव चुकलेलं आहे. त्यानंतरून तुमचं लव चुकलेलं आहे. त्यानंतरून तुमचं टॉक्स चुकलेलं आहे. त्यानंतरून तुमचं सिंग्स चुकलेलं आहे. त्यानंतरून तुमचं स्लीप चुकलेलं आहे. त्यानंतरून तुमचं वॉक चुकलेलं आहे. त्यानंतरून तुमचं कॉल्स चुकलेलं आहे. पुट पण चुकलेलं आहे. त्यानंतरून मेक्स एवढे चुकलेले आहेत. म्हणजे एक अंदाजे 3 आणि 3 6 आणि 4 10 तुमचे उत्तर चुकलेले आहेत. आता नीट ऑब्झर्व करा, व्यवस्थित ऑब्झर्व करा रे. इंग्लिश सोपं आहे. तुम्ही फक्त आहे ना ऑब्झर्व नीट करा आणि पूर्ण लेक्चर बघत चला. कारण लेक्चरच्या शेवटी आपण लेक्चरमध्ये काय काय बघितलं ह्याचं एकदम डिटेल आणि तुमच्या माइंडमध्ये फिट राहील ह्या पद्धतीने मी काय करत असतो, तर स्टेप वाईज तुम्हाला सांगत असतो. त्यामुळं शेवट आलं आहे म्हणून लगेच पळू नका लेक्चर. ठीक आहे, कळत आहे. बरं, आता हे जे प्रश्न आहेत ना हे तुमचे कसं काय चुकले माहिती आहे? कसं काय चुकले अजून पण काहींच्या लक्षात आलं नसेल. काही जण म्हणते सर बघा ना तुम्ही इथं येसवाला प्लुरल धरला आहे, पण इथं ज्याच्या शेवटी येस आहे त्याला तुम्ही सिंग्युलर म्हणले तर येसवाला इथं सिंग्युलर आणि इथं प्लुरल आहे का? ह्याचं कारण काय? तर याचं सगळ्यात भारी आणि महत्त्वाचं कारण आहे, तुम्ही तो वर्ड नीट उच्चारा, तुम्हाला काय जाणवतंय बघा. आता मी जर का म्हणलं बुक्स, माझ्या डोळ्यासमोर अशी पुस्तकाची इमेज येते, अशी बुकची इमेज येते. मी क्लॉक म्हणलं तर माझ्या डोळ्यासमोर असे क्लॉकचं चित्र येते, घड्याळाचं चित्र येते. पण मी जर का आता इथं वर्ब घेऊ प्लेज म्हणलं तर प्लेज म्हणल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ॲक्शन येते. काय येते? ॲक्शन. मी जर म्हणलं गिव तर माझ्या डोळ्यासमोर ॲक्शन येते. मी म्हणलं पुट तर माझ्या डोळ्यासमोर ॲक्शन येते. मी ज्या वेळेस म्हणणार आहे पेन त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर हा पेन येणार आहे. मी पेन्सिल बोललो तर माझ्या डोळ्यासमोर पेन्सिल येणार आहे. शर्ट बोललो तर असं शर्टचं माझ्या डोळ्यासमोर चित्र येणार आहे. मग या दोन्हीमध्ये 100% कोणता तरी फरक आहे. काय फरक असेल बरं? तर आपले जे बुक्स आहे, क्लॉक आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, शर्ट आहे, हे आहेत आपले नाऊन. काय येतं? नाऊन. आणि आपलं प्लेज, गिव, मेक्स, पुट हे सगळेच्या सगळे आपले आहेत वर्ब. आणि मग तुमचा जो नियम पाठ होता ना की ज्याला यस किंवा येस असतो ते प्लुरल, हा नियम बरोबर आहे. पण कुणाच्या बाबतीत बरोबर आहे कळालं ना? आता नाऊनच्या बाबतीमध्ये तो रूल जो आहे ना तो तुमचा बरोबर परफेक्ट आहे. पण वर्बच्या बाबतीमध्ये तो रूल तुमचा काय चुकीचा. काय चुकीचा? मग आता आपलं बेसिक नंबर 3 जे याला नाव दिलेलं आहे वर्ब सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणून आपल्या बेसिक नंबर 3ला नाव देताना मी ते दिलेले आहे की वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. बरं, आता हे याच्याकडे जाण्याच्या अगोदर मी काय करतो, हे वर्ब सिंग्युलर आणि प्लुरल तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर करून देतो. बघा इथं पहिली गोष्ट आहे आपली नाऊन आणि दुसरी गोष्ट आहे आपली वर्ब. ओके. आता नाऊन म्हणजे काय आणि वर्ब म्हणजे काय? आता तुम्हाला काय लिहायचं नाही बरं का. तुम्हाला काय लिहायचं आहे तर हे जे आहेत ना ह्याला मी फक्त हे बारके गोल केलेले आहेत ना ते करा. हे व्हाईट हे मोठाले गोल करू नका, ते थोडंसं विचित्र दिसतंय. ठीक आहे. मी फक्त आपलं हे असं केलं होतं. हे असं यस यस पी असं दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेड पेन यूज करायचं आहे. वर्कबुकमध्ये रेड पेन यूज करायचा तुम्ही. मग आता इथं बघा किती काय आहे हां वर्ब सिंग्युलर अँड प्लुरल. इथं नाऊन आणि वर्ब यांच्यामधला आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. मग कसा बघणार बघा. नाऊन म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र येणार. मी बोललो समजा रश्मिका मांदाना, काहींच्या डोळ्यासमोर राईट बरोबर रश्मिका मांदाना येईन का नाही? मी जर का म्हणलं स्मृती मांदाना डोळ्यासमोर स्मृती मांदाना येईन. मी म्हणलं सचिन तेंडुलकर डोळ्यासमोर सचिन तेंडुलकर येणार आहे. मी जर का म्हणलं गंगा रिव्हर तर गंगा नदीचं चित्र डोळ्यासमोर येईल. हिमालय म्हणलं हिमालय पर्वताचं काय होणार आहे? डोळ्यासमोर चित्र येणार आहे. मग नाऊन म्हणलं की आहे ना तुमच्या डोळ्यासमोर अशी इमेज फॉर्म होती. आणि वर्ब म्हणलं की त्यासाठी तुम्हाला ॲक्शन करायची. आता समजा इथं हे पाण्याची बॉटल आहे. ही पाण्याची बॉटल मला ओपन करायची. मी असं बघितलं ओपन होणार नाही. ओपन करण्यासाठी मला ॲक्शन करावं लागणार आहे. म्हणून ओपन हे पण काय झालं? वर्ब झालं. आता मला पाणी प्यायचं आहे तर हे पाणी पिण्यासाठी मला ड्रिंक करण्यासाठी ॲक्शन करावं लागली. हे झाकण परत क्लोज बंद करण्यासाठी मला ॲक्शन करावं लागली. आणि म्हणून वर्ब म्हणजे काय तर ज्याच्यासाठी आपल्याला ॲक्शन करावं लागते ना त्याला आपण म्हणायचं वर्ब. ओके, डोक्यात बसतंय?
अरे वर्ब म्हणजे क्लिअर आहे ना रे, वर्ब म्हणलं की ॲक्शन असणार आणि नाऊन म्हणलं की काय असणार आहे, इमेज असणार आहे. मग मी देताना काय केलं होतं, वर्ब आणि नाऊन मिक्स दिले होते, त्यामुळे तुम्ही तिथं फसले होते. ठीक आहे. मग आता आपल्याला नाऊनचं सिंग्युलर आणि प्लुरल आहे ना, आपण नाऊन चॅप्टरमध्ये बघू, ते ऑलरेडी तुम्हाला येतं आहे. आपण इथं काय बघू माहिती आहे की वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल बघू. ठीक आहे. मग आता आपलं वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. ठीक आहे. देखते फिर वर्ब का सिंग्युलर और प्लुरल. आणि ह्याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे, तर जवळजवळ 100 एक्झाम्पल वर्बचे सिंग्युलर आणि प्लुरल लिहिण्यासाठी वर्कबुकमध्ये दिलेले आहेत. आता तिथं कंटाळा करायचा नाही आहे, कारण मी पण कंटाळा करणार नाही. इथं तुम्हाला लाईव्हमध्ये 100 एक्झाम्पलचं सिंग्युलर प्लुरल मी लिहून देणार आहे का नाही. आणि मला प्रत्येक सेंटेन्सला तेच सेंटेन्स बोलायचं आहे, तरी पण मी थकत नाही आहे किंवा शॉर्टकट मारत नाही आहे. सो तुम्ही पण शॉर्टकट मारू नका. मग आता वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल इथं मग मी काय करते बघा, इथं 3 टप्पे करतो. इथं मी वर्ब आहे, हे काय आहे, वर्ब आहे आपलं, काय आहे, वर्ब. इथं मी लिहिलं आहे सिंग्युलर, काय लिहिलं आहे, सिंग्युलर. इथं मी लिहितो आहे, इथं लिहितो मी प्लुरल, इथं काय लिहितो, प्लुरल. आणि इथं मी लिहितो कॉमन, काय लिहितो आहे, कॉमन. आता तुम्ही म्हणता सर येतो हे बहुत नाइंसाफी आहे का नाही, कसं काय, तर इथं तुम्ही हेडिंग काय दिलं, वर्ब सिंग्युलर अँड प्लुरल. अभि हे कॉमन हे का असेल आहे असं म्हणता तुम्ही. हा कॉमन नेमका कुठून आला आहे, तर बघा हा कॉमन म्हणलं की मला आहे ना, लहानपणी आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो ना ते आठवते. क्रिकेटमध्ये बघा आपल्याकडे प्लेयर कमी असले की एक जण जो आहे तो किपरिंग करण्यासाठी राहायचा, त्याला दोन्ही साईडने बॅटिंग भेटायची, माहिती आहे ना. त्याला आपण कोंबडा म्हणायचो, गावाकडल्या भाषेत कोंबडा म्हणायचे, आमच्या तिकडे तर कोंबडाच म्हणायचे. आणि त्याचा एक फायदा असा व्हायचा की त्याला दोन्हीकडून बॅटिंग भेटायची, पण तोटा पण व्हायचा. काय तोटा माहिती आहे का, की त्याला आहे ना सगळ्यात लास्टला उतरायचे. मग एकतर शेवटी काय आहे, लिंबू टिंबू प्लेयर आहे तोच उतरायचा, आणि मग त्याला बॅटिंग भेटतच नव्हती, कारण तो 2-4 बॉलमध्ये आऊट व्हायचा. मग ह्याच्यावरती उपाययोजना म्हणून आम्ही काय केलं होतं की शेवटचा जो राहणार आहे त्याला आऊट होऊच तर बॅटिंग, ही आपण काय केली होती, उपाययोजना त्याच्यावरती केली होती. बट एनिवे हा कॉमन म्हणजे काय, जो दोन्हीकडून बॅटिंग करतोय. मग आता दोन्हीकडून बॅटिंग करतोय तर याचा अर्थ हा कॉमन म्हणजे तो सिंग्युलर पण असणार आणि प्लुरल पण असणार. म्हणजेच काय, तर असे वर्ब जे सिंग्युलर पण होतं आणि प्लुरल पण होतं त्यांना आपण काय म्हणायचं, कॉमन. काय म्हणायचं, कॉमन. मग आता वर्बचे बघा आपण 3 टाईप केले, कोणते रे, सिंग्युलर, प्लुरल, आणि हा तिसरा कोणता आहे, कॉमन आहे. आणि कॉमनला हे SP लिहिलं आहे म्हणजे काय, SP म्हणजे आपला SP ऑफिस नाही या, ठीक आहे. हा S म्हणजे सिंग्युलर आणि हा P म्हणजे काय, प्लुरल. म्हणजे तो सिंग्युलर पण असेल आणि काय असणार आहे, प्लुरल पण असेल. आणि मग जर काही एखादा वर्ब सिंग्युलर असेल आणि प्लुरल पण असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, कॉमन. अरे भेजे भी घुस रहा है क्या, हे डोक्यात घुसतंय का, घुसतंय ना. मग आता बघा सिंग्युलर वर्ब कोणते आणि प्लुरल वर्ब कोणते, क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का. मग पुढचं शिकू ना. अरे सगळेजण जागेत का, का कोणाला एखादा कुंभकर्ण प्रसन्न झाला आहे का, कमिशन स्क्रीनशॉट सुरू आहे त्याचं. असं स्क्रीनशॉट तुम्ही लेक्चरमध्ये लायब्ररीमध्ये मारता ना कधी कधी स्क्रीनशॉट, हे स्क्रीनशॉट नाही ना कोण मारत, ठीक आहे. मग आता व्यवस्थित लक्ष द्यायचं, चेहऱ्यावर वगैरे पाणी बिनी शिपडा वाटलंच तर. आता सिंग्युलर, प्लुरल आणि कॉमन आहे. सिंग्युलरमध्ये कोणतं आहे बघा, आपण टू बीपासून सुरुवात करणार आहोत. आपले वर्ब म्हणलं की आता कोणते, हेल्पिंग वर्ब पण आणि मेन वर्ब. मग आता बघा सिंग्युलरमध्ये कोण येतं आहे आपला, ॲम आपला सिंग्युलर आहे, राईट. आपला इज पण काय आहे रे, सिंग्युलर, पण आपला आर कसा आहे, प्लुरल, ठीक आहे. त्यानंतर आपला वॉज सिंग्युलर आहे. इथं वियर आपला कसा आहे, प्लुरल. वर म्हणायचं, वियर म्हणले काय अडचण नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आपला बघा डज आपला कसा आहे, सिंग्युलर आहे. आणि डू आपला कसा आहे, डू कसा आहे आपला, प्लुरल आहे. पण ह्याच्यामधला जो आपला डीड आहे ना, डीड हा आपला आहे कॉमन. कॉमन याचा अर्थ डीड सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर पण येतो आणि प्लुरल सब्जेक्ट बरोबर पण येतो. त्यानंतर बघा आपण हॅव हॅज घेऊत. आता आपला जो हॅज आहे, हॅज हा आपला सिंग्युलर आहे. हॅव आपला कसा आहे, प्लुरल. आणि आपला जो हॅड आहे हा हॅड आपला काय येणार आहे, कॉमन येणार आहे, ठीक आहे. टू बीवाले इथे संपले. अरे टू बीवाले संपले ना आपले, ॲम इज आर वॉज वर हॅव हॅज आणि हॅड, डू डज डीड हे तिन्ही पण संपले. आता आपण मेन वर्बकडे जाऊ. मेन वर्बमधला आपला जो V5 आहे, काऊन आहे, V5 हा सिंग्युलर असणार. आता V5चं एक एक्झाम्पल घेतलं मी, इथं घेतलं राईट्स. आपला राईट्स हा काय V5 आहे, कारण V5 म्हणजे कुणाला म्हणायचं,
ज्याच्या लास्टला एस किंवा ई एस असतो. मग ई एसवाला पण एक घेतो. पुशेश काय घेतलं आहे, पुशेश. इथं बघा ई एस जोडलेला आहे. हे दोन्ही पण आपले काय येतं V5 आणि V5 आपला कसा असणार आहे सिंग्युलर. आता जर का V5 सिंग्युलर आहे तर आपला V1 जो आहे V1 तो कसा आहे सिंग्युलर. कसा आहे सिंग्युलर. मग इथं राईट आपला काय असणार आहे सिंग्युलर असणार आहे. पुश आपला काय असणार आहे सिंग्युलर असणार आहे. कळालं. त्याचं कारण हे राईट आणि पुश आपले काय येतं V1. त्यासाठी परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हाला जी वर्बची 500 वर्बची जी सीट्स मी दिलेली आहे वर्कबुक अँड नोट्स त्या कप्प्यामध्ये, ती सीट्स व्यवस्थित वाचायची. काय करायची व्यवस्थित वाचायची. ठीक आहे. आणि आपलं वर्कबुकचं पार्ट 1 आहे बघा, त्याच्या एंडिंगला मी काय केलेलं वर्बची सीट टाकलेली आहे. पण नंतरून मी काय केले एकत्रित वर्कबुक बनवलं आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर वर्ब जे आहेत ना ते सेपरेट केलेले आहेत. ठीक आहे. आता जाऊ द्या. हे V5 आपलं काय असणार आहे सिंग्युलर आणि प्लुरल आपलं काय असणार आहे V1. बरं V5 आणि यांचं झालं. आता अजून राहिले ना रे V2 राहिला, V3 राहिला, त्यानंतर V4 राहिला. मग आपला हा जो V2 आहे ना हा V2 काय येणार आहे कॉमन. मग V2 मध्ये कोण येणार आहे रोट आपला काय आहे V2 आहे. किंवा आपलं टॉक्ड म्हणजेच टॉकडं तुमच्या भाषेतलं हे पण काय आहे V2 आहे. क्लिअर आहे. आता राहिला विषय आपला V3चा. मग आता ह्याला थोडंसं वरती घेतो बरं का. V3 मध्ये बघा आपला हॅजच्या पुढं V3 असेल तर तो 100% काय असणार आहे सिंग्युलर असणार आहे. का माहिती आहे का, आपला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हॅजवर पाहिजे. हा ह्या V3ला बघायचंच नाही. V3चा जोडीदार कोण आहे हॅज सिंग्युलर आहे ना, म्हणून हॅज V3 पण माझा कसा येणार सिंग्युलर. मग आता हॅज V3 जर का सिंग्युलर आहे तर आपला हॅव V3 जो आहे ना हॅव V3 हा कसा असणार आहे प्लुरल असणार आहे. कळत आहे. हॅज सिंग्युलर तर हॅव आपला कसा आहे प्लुरल. मग आता ह्या दोघांमध्ये भांडण कशाला लावायचं आहे तर आपला हॅड V3 आहे ना हॅड V3 हा असणार आहे आपला कॉमन. मग एक एक्झाम्पल घेतो मी. इथं मी घेतलं हॅव गिवन. काय घेतलं हॅव गिवन. तर इथं बघा हॅव आणि ह्याच्या पुढं V3 आलाय. इथं काय करणार आहे हॅज टेकन. मग इथं बघा आपला हॅज सिंग्युलर आहे म्हणून हा टेकन आपला काय रे V3 आहे. ओके. म्हणून हा सिंग्युलर हा प्लुरल आणि हा काय असणार आहे आपला कॉमन असणार आहे. काय असणार आहे कॉमन. ओके. डोक्यामध्ये बसतंय हे. अरे डोक्यामध्ये बसतंय काय क्लिअर आहे. मग आता बघा V3चा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता राहिला आहे कोण V4. बरं आता मला सांगा आपला जो V4 आहे ना ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो तुम्हाला V3 आणि V4 बद्दल जी मागच्या लेक्चरमध्ये कदाचित सांगायचं विसरलो असेल मी. आपला जो V3 आहे तो नेहमी आणि नेहमी H वाल्यासोबतच येतो. कुणाबरोबर येतो H वाल्यासोबत. बघा आता मी थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करतो त्या. बरं इथं राहू द्या. आपला जो V3 आहे ना तो H वाल्यासोबतच येणार. म्हणजे आपला समजा इटन आहे तर तो हॅव इटन हॅज इटन किंवा हॅड इटनच असणार. कोणतंही V3 घ्या तुम्ही. प्लेड घ्या प्लेड V3 आहे. जर का हॅव प्लेड म्हणलं तर समजून घ्यायचं हा प्लेड 100% V3 आहे. पण तुम्ही नुसतं जर का प्लेड म्हणले तर समजून घ्यायचं की हा प्लेड आपला काय आहे V2 आहे. काय आहे V2. समजलं काय अरे समजतं. तसं आपला जो आपला जो V4 आहे की नाही V4 कधी एकटा येत नाही. V4 एकटा येत नाही. आपला जो V4 आहे ना हा V4 नेहमी आणि नेहमी कुणाबरोबर येतो तर आपल्या टू बी बरोबर येतो. कुणाबरोबर येतो टू बी. म्हणजेच एकतर एम V4 असेल इज V4 असेल किंवा आर V4 असेल किंवा वॉज V4 असेल किंवा वर V4 असणार. पण तो नेहमी आणि नेहमी टू बी बरोबरच येणार. क्लिअर आहे हे. अरे क्लिअर आहे. मग आता बघा आपला टू बी बरोबर V4 येतोय. आपण इथं बघा एम सिंग्युलर आहे तर एमच्या पुढे V4 घेतला तर तो सिंग्युलरच. आपला इज सिंग्युलर आहे तर इजच्या पुढे V4 घेतला तर तो सिंग्युलरच. आपला वॉज सिंग्युलर आहे तर वॉजच्या पुढे V4 घेतला तर तो सिंग्युलरच. आपला आर प्लुरल आहे तर आरच्या पुढे V4 घेतला प्लुरलच. आपला वर प्लुरल आहे तर वरच्या पुढे V4 घेतला प्लुरलच येणार तो. कळालं. मग आता एक एक्झाम्पल घेऊत. ॲम गोईंग. त्यानंतर इथं घेऊत इज टेकिंग इथं घेऊत वॉज मिसिंग इथं घेऊत वर लविंग इथं घेऊत आर मेकिंग. तर हे सगळे आपले काय येणार आहेत प्लुरल येणार आणि हे आपले कसे येणार सिंग्युलर येणार. कसे येणार सिंग्युलर. मग हे सिंग्युलर आणि प्लुरल क्लिअर झालं. आता ह्यांच्यामध्ये जर का बघितलं आपण तर आपला राहिला आहे कॉमनचा. मग आता बघा आपले टू बी सारे कंप्लीट झाले ना रे. एम इज आर वॉज वर कंप्लीट झालं. त्यानंतर आपले जे हेत कोणते
तर V1 V2 V3 V4 आणि V5 हे सगळे कंप्लीट झाले. आता पुढच्या स्लाईडमध्ये ना मी V1 V2 V3 V4 V5 ह्यांच्याबद्दल आणखीन थोडंसं सांगतो बरं का, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की हे सिंग्युलर आणि प्लुरल ओळखायला चुकणार नाही. ठीक आहे. त्यानंतरून राहिला कोण आता, मॉडल ऑक्झिलरी. मग आपले मॉडल ऑक्झिलरी नेमकं सिंग्युलर असतील का प्लुरल असतील की कॉमन असतील, काय असतील, तर आपले मॉडल ऑक्झिलरी हे नेहमी आणि नेहमी कॉमन होतं. याचा अर्थ काय, आपलं मॉडल ऑक्झिलरी सिंग्युलरचं पण काम करतो आणि प्लुरलचं. शाल सिंग्युलर पण आहे आणि शाल प्लुरल पण आहे. विल आपला सिंग्युलर पण आणि प्लुरल पण, वूड आपला प्लुरल पण आणि सिंग्युलर पण, ऑट टू आपला सिंग्युलर आणि प्लुरल, नीड टू आपला सिंग्युलर आणि प्लुरल, मस्ट आपला सिंग्युलर आणि प्लुरल, कारण ते आहेत कॉमन. म्हणून इथं आपण काय म्हणू, ऑल मॉडल ऑक्झिलरी. काय म्हणू, ऑल मॉडल ऑक्झिलरी. ऑल मॉडल ऑक्झिलरी. आपल्या ऑल मॉडल ऑक्झिलरी काय असणार आहेत, कॉमन. मग इथं एक्झाम्पल लिहू, कॅन आपलं मॉडल ऑक्झिलरी कॉमन येणार आहे. कुड पण आपलं काय येणार आहे, कॉमन येणार आहे. वूड पण आपलं काय येणार आहे, हे येणार आहे. विल पण काय येणार आहे आपला, कॉमन येणार आहे. शाल पण काय येणार आहे आपला, कॉमन येणार. आता मी इथं 4-5च लिहिले, पण लक्षात ठेवा सगळे जे मॉडल ऑक्झिलरी ते सगळेच्या सगळे काय येणार आहेत, कॉमन. आता तुम्हाला एक आयडिया सांगतो गरिबांची. मी तर बाजूला सरकतो, तुम्ही काय करायचं मस्तपैकी, तिथं वर्ब सिंग्युलर अँड प्लुरल दिलेलं आहे का नाही, तिथं हे मस्तपैकी लिहून घ्यायचं. पण लिहिण्याच्या अगोदर मी एक आयडिया सांगतो, तुम्ही ना ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. सिंग्युलर आणि प्लुरल काही जणांची चुकते तर तिथं व्यवस्थित ऑब्झर्व करा. बघा काय काय ऑब्झर्व करायचं तुम्हाला, तर हा जो सिंग्युलर आहे, ह्या सिंग्युलरची स्पेलिंग कशाने सुरू झाली रे, यसनी झाली का नाही, अरे झाली नाही यसनी. सिंग्युलरची स्पेलिंग कशाने सुरू झाली, यसनी. मग इथं बघा इजच्या शेवटी यस आहे, इथं वॉचच्या शेवटी यस आहे, डचच्या शेवटी यस आहे, हॅचच्या शेवटी यस आहे, त्यानंतर पुशच्या शेवटी यस आहे, त्यानंतर राईटच्या शेवटी यस आहे. इथं बघा हॅचच्या शेवटी यस आहे, हॅचच्या शेवटी यसच आहे. इथं वॉचच्या शेवटी यस आहे. इथं ॲम आपला आहे सिंग्युलरच आहे. वॉज म्हणजे इज, ज्याच्या शेवटी यस आहे ना तो आपला सिंग्युलर आहे, हे लक्षात ठेवा. राहीन लक्षात, अरे लक्षात राहीन का. आणि त्याला एक्सेप्शन कोणतं, ॲम. कोणतं ॲम. खरं तर नाही, हे कॉमन गोष्ट आहे बरं का. इज आपला सिंग्युलर आहे, वॉज सिंग्युलर आहे, वर प्लुरल आहे, हे कॉमन कुणाला पण माहिती आहे. हॅज आपला सिंग्युलर आहे, हॅव आपला कसा आहे प्लुरल, हे कॉमन गोष्ट आहे. पण ज्यांना माहिती नाही आहे त्याने लगेच मनातून वाईट वाटून नाही घ्यायचं, आहे का नाही. काही गोष्टी सर्वांना माहिती नसतात. आता इंग्लिशमधल्या काही गोष्टी मला पण माहिती नाही आहेत, तुम्हाला पण माहिती नाही आहेत, बरोबर आहे की नाही. तसं थोडीफार कमी जास्त असतं. ओके. मग आता हे काय करा, तुम्ही मस्तपैकी लिहून द्या. लिहिलं, हे लिहून घ्यायचं. आता मी डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाणार आहे, पण एक्झाम्पलकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला हे V1 V2 आणि V3 V4 आणि V5 ह्यांच्याबद्दल थोडंसं सांगतो. बघा मेन वर्बचे आपले फॉर्म किती होते रे, V1 होता, त्यानंतर V2 होता, V3 होता, V4 होता आणि V5 होता. हे मेन वर्बचे 5 फॉर्म केले आपण, बरोबर आहे. हा जो V1 आहे ह्याला आपण काय म्हणलं होतं, बेस फॉर्म. काय म्हणलं होतं, बेस फॉर्म. ओके. आणि हा जो V1 आहे ह्याच्यापासूनच V2 बनला आहे, ह्याच्यापासूनच V3 बनलेला आहे, V4 याच्यापासून बनला आहे आणि V5 पण याच्यापासून बनलेला आहे. आता ह्यांच्यामध्ये एक विशेष गोष्ट काय बघा, आता आपला V1 आहे, त्यानंतर आपला V2 आहे आणि आपला V5, हे तिघं, हे बघा तिघं, हे कोणते, V1 V2 आणि V5, हे जे तिघत आपले हे बिना लग्नाचे सिंगलच. हे काय येतं, सिंगल, बिना लग्नाचे. तर हां गर्लफ्रेंड असू शकते, तुम्हाला नाही आहे पण यांना असू शकते, ठीक आहे. पण हे सिंगल. आता आपले राहिले 2, हे V3 आणि V4. हा आपला जो V3 आहे आणि V4 आहे हे लग्न झालेले आहे, म्हणजे हे मॅरिड येतं. काय येतं, मॅरिड येतं. मग आता जेवढे काय मॅरिड लोक माझं लेक्चर पाहत येतं त्यांनी स्वतःची शपथ घेऊन खरं सांगायचं की त्यांची हिंमत आहे का एकटं जाण्याची, जाऊच शकत नाही. जेवढे काय आपले एक सर्व्हिसमॅन असते ना, किंवा तुमच्यापैकी ज्यांचं कोणाचं लग्न झालेलं आहे ते एकटे जाऊ शकत नाहीत. आता माझं लग्न अजून झालेलं नाही त्यामुळे सांगता येत नाही मला, पण मॅरिड झाल्यानंतर मला 100% खात्री आहे की बाकीच्यांचं बघून मला पण एकट्याला कुठं जायला जमणार नाही आहे. एनिवे, तर आपले बघा हा V3 आणि V4 हे मॅरिड येतात. आता हे मला सांगायचं आहे का ते सांगतो. कारण V3 जो आहे मॅरिड माणसं काय एकटा नवरा फिरू शकत नाही, त्याच्याबरोबर बायको असणारच, वाईफ त्याच्याबरोबर असणारच आहे. V4चं पण लग्न झालं आहे, मग त्याच्याबरोबर त्याची बायको असणार आहे. मग कोण आहे, तर हा जो V3 आहे ना
हा V3 ह्याचा जोडीदार आहे आपला H वाला. कोण आहे? H वाला. आणि हा आपला जो V4 आहे ना याचा जोडीदार आहे आपला 2B वाला. कोण आहे? 2B वाला. आणि ह्या दोघांमधलं बॉन्डिंग एकदम परफेक्ट आहे. ह्या 2B आणि V4 यांच्यामधलं बॉन्डिंग एकदम जबरदस्त आहे. फेविकॉल का जोड आहे आपलं, फेविकॉल अंबुजा सिमेंटचा जोड आहे. ये दीवार कब तुटेगी भैया असं आहे. म्हणजे ह्यांच्यामधला जोड जो आहे ना तो परफेक्ट आहे. हे कधीही सेपरेट होणार नाहीत. मग आता बघा आपला V3 जो आहे तो एकटा कधीच येत नाही. ध्यानात ठेवायचं. काय सांगितलंय मी? आपला हा जो V3 आहे तो एकटा कधीही येत नाही. त्याच्याबरोबर नेहमी आणि नेहमी कोण असणार? H वालाच असणार. कोण असणार? H वालाच. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं मी E10 घेतला. E10 आपला काय आहे रे? V3 आहे. मग V3 असं तुम्ही कोणत्याही बुकमध्ये इंग्लिशचं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी 10वी 12वी कोणतंही पुस्तक बघा किंवा न्यूजपेपर बघा, त्याच्यामध्ये E10 हा एकटा आलेलं मला सेंटेन्स दाखवा. जर का तुम्हाला सेंटेन्स भेटलं तर तुम्हाला माझ्यातर्फे ऑस्कर पुरस्कार. ठीक आहे. मग हे E10 एकटं येऊच शकत नाही. का? कारण हे V3 आहे. V3 एकटं येत नाही. V3 बरोबर नेहमी आणि नेहमी कोण येतो रे? H वाला येतो. कोण येतो? H वाला. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन आहे बरं का. V3 जो आहे ना याच्याबरोबर 2B पण येतो, पण ती पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. काय? पॅसिव्ह स्ट्रक्चर. पण आता सध्या तुम्हाला ते पॅसिव्ह वगैरेमध्ये ॲक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईसमध्ये घुसायचं नाही आहे. सध्या मी जेवढं सांगतोय ना तेवढंच तुम्ही फक्त काय करायचं? लक्ष देऊन नीट ऐकायचं. हां, काय सांगितलं आहे? V3चं लग्न झालेलं आहे आणि V3च्या बायकोचं नाव काय आहे? H. आणि V4 आहे याच्या बायकोचं नाव काय आहे? 2B आहे. ठीक आहे. म्हणजे आपला V3 आहे तो नेहमी आणि नेहमी कशाबरोबर येणार? H बरोबर. म्हणजेच तुम्हाला तिथे हॅव इटन, हॅज इटन किंवा हॅड इटन दिसन. फॉर एक्झाम्पल प्लेड. प्लेड आपला काय आहे? V3 आहे. तर तिथं हॅव प्लेड असणार, हॅज प्लेड असणार किंवा हॅड प्लेड असणार. पण जर का फक्त आणि फक्त सेंटेन्समध्ये प्लेड असेल तर समजून घ्यायचं तो V3 नाही, तो कोण आहे? V2 आहे. कोण आहे? V2. कळालं? आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला असं V3 येणार आहे त्यावेळेस त्याचं सिंग्युलर किंवा प्लुरल ज्यावेळेस तुम्हाला ठरवायचं आहे ना त्यावेळेस तुम्ही V3 कडे बघायचं नाही. तुमचं टोटल लक्ष कुठं पाहिजे? H वाल्याकडं. मग H वाला जर का हॅव आहे तर तो प्लुरल आहे. H वाला जर का आपला हॅज आहे तर तो सिंग्युलर आहे. आणि H वाला आपला हॅड आहे तर तो आपला एक कॉमन. कॉमन याचा अर्थ तो सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो. आता 2B V4 जो आहे V4 ज्याला आपण काय म्हणतो रे? ING वाला. काय म्हणतो? ING वाला. दिलवालेचा भाऊ आहे का नाही? मग ING वाला जो V4 आहे तो नेहमी कोणाबरोबर येणार आहे? 2B बरोबर. आता परत प्रश्न आला की 2B कोणते कोणते कोण सांगत मला 2B कोणते? बरोबर आहे 2B आता यायला पाहिजेत रे. तिसरं लेक्चर आहे आपलं. 2B कोणते? तर आपला एम, त्यानंतर इज, आर, वॉज आणि वर हे आपले काय येतं? 5 2B. आता बी, बिंग आणि बीन हे पण काय येतं? 2B. पण त्यांचा यूज जो आहे ना तो आपण कशामध्ये वापरतो माहिती आहे का? पॅसिव्हमध्ये. ते पॅसिव्हचं आहे ना मी पुढचं जे बेसिक आहे ना आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. त्याचा आताच लय लोड घेऊ नका. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं? V4 आहे तर 2B बरोबर येत आहे. म्हणजेच इथं जर का समजा मी इथं गोईंग लिहिलं तर असं गोईंगचं सेंटेन्स येणार नाही. आता येईल ते, पण कधी माहिती आहे का? ते जिरंड आणि इन्फिनिटिव्हमध्ये ते तुम्हाला काही ज्यांचा चांगला जास्त अभ्यास झालेला आहे ते परत असे शोध लावत येतं. पण मी सध्या जेवढं सांगतोय तेवढं आहे का? ज्यावेळेस जिरंड इन्फिनिटिव्ह शिकवणार आहे ना त्यावेळेस सांगतो ना तुम्हाला मी डिटेलमध्ये. ठीक आहे. मग आता गोईंग आहे आपला V4 आहे. ठीक आहे. हा V4 जो आहे ना तो काय येणार? एकतर ॲम गोईंग असणार, इज गोईंग असणार, आर गोईंग असणार किंवा वॉज गोईंग असणार किंवा वर गोईंग असणार. क्लिअर आहे? मग आता ह्यांचं सिंग्युलर आणि प्लुरल कसं ठरवायचं? ॲम असेल तर सिंग्युलर, इज असेल तर सिंग्युलर, आर असेल तर प्लुरल, वॉज असेल तर सिंग्युलर आणि वर असेल म्हणजेच वेअर असेल तुमच्या भाषेतलं तर तिथं काय घ्यायचं? प्लुरल घ्यायचं. क्लिअर आहे? मग हे V3 आणि V4चं कळालं का? आता ह्याच्यामध्येच बघा मी इथं परत एकदा लिहितो कारण बरेचसे मुलं काय करतात? चूक करतात. काय बघा आपल्या इथं V2 वर्स V3 वर्स V3. आता फॉर एक्झाम्पल बघा आपला टॉक्ट हा V2 पण आहे आणि आपला टॉक्ट हा काय आहे रे? V3 पण आहे. आपला काय आहे? V3. मग आता ह्याच्यामधला V2 कोणता आणि V3 कोणता हे कधी ओळखायचं? जर का हा जो टॉक्ट आहे ह्याच्या शेजारी H वाला आला तर समजून घ्यायचं हा 100% V3 आहे. आणि ह्याच्या जोडीला कुणीच नाही आला, V2 आपला एकटा आला, एकटा शेरा केला आता आहे का नाही पुष्पासारखा, तसं V2 एकटा आला तर समजून घ्यायचं आपला हा असणार आहे आपला V2 असणार आहे. काय असणार आहे? V2. म्हणजेच आपलं ED-वाला थोडक्यात ED-वाला कधीही एकटा आला तर त्याला V2 म्हणायचं आणि ED-वाला H-वाल्या शेजारी आला तर त्याला म्हणायचं V3. काय म्हणायचं? V3. डोक्यात बसतंय का? अरे क्लिअर आहे.
आता आणखीन तुम्हाला हे जे 100 एक्झाम्पल आहेत ते सोडवताना आणखीन कुठं प्रॉब्लेम येणार आहे बघा. हे असं असणार आहे, शाल हॅव बीन गोईंग, असं इतकं लांबलचक वर्ब आहे, इतकं लांबलचक लिहिलेलं आहे मी, बरोबर आहे. काही जण म्हणतात सर इथं गोईंग V4 आहे पण त्याच्या जोडीला टू बी नाही आला. ठीक आहे, आलेला इथं बिन हा काय आपला टू बीच आहे, काय आहे बिन हा काय आहे टू बीच आहे, ते पॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय करायचं, हे वर्ब किती का लांब आहे ना, तुमचा सगळा फोकस फक्त आणि फक्त पहिल्या शब्दावरच पाहिजे, पहिल्या वर्डवरती पाहिजे. मग मला सांगा शाल आपला कोण आहे रे, मॉडल ऑक्झिलरी, त्याला शॉर्टकटमध्ये MA लिहितो बरं का. MA म्हणजे तुमचं मास्टर ऑफ आर्ट किंवा MA मोक्कार आणि BA बेकार ते नाही बरं का. MA म्हणजे आपलं काय आहे, मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे, मग आपला शाल आपला मॉडल ऑक्झिलरी ना, तुमचा सगळा फोकस हा शालवरती पाहिजे. कशावरती, शाल. मग मला सांगा मॉडल ऑक्झिलरी कॉमन आहे का नाही, मग हे एवढं लांबलचक जे काय लिहितात ते पण काय येणार आहे, कॉमन येणार आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे क्लिअर झालं का रे, V1 V2 V3 V4 V5 डोक्यात बसते, अरे डोक्यात बसते का, नक्की ना. मग आता आपल्याला फक्त प्रॅक्टिस राहिलेली आहे. काय राहिलेली, प्रॅक्टिस. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पेन्सिलने त्याची प्रॅक्टिस करून पण उत्तरं चेक करू शकता, कारण मी सगळ्यांची उत्तरं सांगणार आहे. ओके, मग रेडीत का, अरे रेडी तर बघा. मग आपला V1 प्लुरल आहे, V2 कॉमन आहे, V5 आपला सिंग्युलर आहे. H3चं कसं H वाल्यावर लक्ष ठेवायचं आणि शालच्या पुढं काही येऊ नाही तर विलच्या पुढं कोणत्याही मॉडल ऑक्झिलरी पुढं काही येऊ, आपलं फक्त लक्ष कोणावर, मॉडल ऑक्झिलरीवर पहिल्यावरती. टू बी आपला, टू बीकडे फोकस नाही करायचं तर कुणाकडे करायचं. एम असेल तर सिंग्युलर, इज असेल तर सिंग्युलर, आर असेल तर प्लुरल, वज असेल तर सिंग्युलर, वर असेल तर प्लुरल, असं लक्षात ठेवायचं. डोक्यात बसतं हे, अरे क्लिअर आहे. चलो मग आता आपण काय करू, डायरेक्ट आपले एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. आता ह्याच्यावरती असा काही प्रश्न येणार नाही, हे वर्ब सिंग्युलर वर्ब कोणता आणि प्लुरल कोणतं, हा काही एक्झामला विचारलेले, याच्यावरती विचारू पण शकते, पण आता जास्त करून विचारत नाही. पण हे जर का तुम्हाला आलं तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे सगळे पार्ट तुम्हाला आत्ताच येत आहेत, 100% येत आहेत. तुम्ही म्हणता की हे नवीनच सर तर आमच्या आताशी ओळखीच झाले, तर ते डायरेक्ट इतकं कॉन्फिडन्सने सांगते तर, पण 100% येणार तुम्हाला. बघा तुम्ही ज्यावेळेस पुढं लेक्चर पाहताना त्यावेळेस तुम्ही म्हणता की हे सर बरोबर सांगते तर. ठीक आहे, एनिवे आता राईट द करेक्ट सिंग्युलर ऑर प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ब. सिंग्युलर प्लुरल, आता मी पण इथं कॉमन टाकलं नाही बरं का, खरं तर ती माझी चूक आहे, तिथे कॉमन पण लिहायला पाहिजे होतं. ओके, मग आता तुम्ही सोडताना कसं बघा, हे तर राईट्स मला सांगा यस आलाय म्हणजे याचा अर्थ V5 आहे, मग V5 आहे तर हा कोण आहे रे, सिंग्युलर आहे, संपला विषय. ओके, आता ह्याच्या पुढं काहीच लिहायचं नाही बरं का, ह्याच्या पुढं तशीच मोकळी जागा सोडून द्यायची. इथं बघा शाल हॅव टेकन, शाल आपला काय आहे रे, मॉडल ऑक्झिलरी. MA म्हणला की डोळे झाकून कॉमन लिहायचं, हा आपला कॉमन आहे. विल परत एकदा कोण आलाय रे, MA आलाय तर हा 100% काय आहे, कॉमन. कारण इथं बघा असे 2 येऊ नाही तर 3 येऊ, आपला फक्त लक्ष पहिल्यावरती ठेवायचं, पहिला जो वर्ड आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. दुसऱ्या तिसऱ्या वर्डला बघून आईन्स्टाईनवाले नवीन शोध लावायचे नाही. आधीच तर तुम्ही शोध लावण्याच्या बाबतीमध्ये टॉपचे कॅन्डिडेट येतात. ठीक आहे, म्हणून नवीन शोध लावायचे नाही. मग इथं विल. आता हॅड आपलं बघा, हॅड आपला काय आहे रे, कॉमन आहे, मग हॅड आपला काय येणार आहे, कॉमन. त्यानंतर हॅव आपला V1 असतो, ते पुढं कळेल तुम्हाला. हॅव आपला कसा आहे, त्यामुळे मी काय करतो इथं V1 V2 नाही लिहित. हॅव आपला कसा आहे, प्लुरल आहे. ठीक आहे, 5 झाले. आता 6 बघा, एम मला माहिती आहे सिंग्युलर आहे. इज यसवाला आला सिंग्युलर आहे. इथं टेक आपला काय आहे, V1 आहे आणि V1 आहे कारण टूक टेकन, म्हणून टेक V1 आहे तर हा काय आपला प्लुरल आहे. हॅव टेकन 2 आले हॅव वरती, हॅव आपला प्लुरल आहे तर हॅव टेकन पण आपला 100% काय प्लुरल आहे. शुड, अरे MA आला तर हा 100% काय कॉमन आहे. शुड परत एकदा MA आला तर हा 100% कॉमन आहे. प्लेड आपला V2 आहे. आता ह्याला V2 का म्हणलं माहिती आहे का, कारण इथं बघा ना एकटा आलाय का नाही, ईडीवाला एकटा आला की त्याला V2 म्हणायचं. परत एकदा सांगतो, ईडीवाला एकटा आला की त्याला V2 म्हणायचं. V2 कुणाला म्हणायचं, ईडीवाला एकटा आला तर त्याला काय म्हणायचं, V2 म्हणायचं. आणि Hवाल्या बरोबर आल्यावर V3 म्हणायचं. लक्ष दे ना यार चांगलं. ठीक आहे, मग आता हा प्लेड आहे, V2 आहे तर याला काय म्हणणार आहे, कॉमन. किल्स यसवाला आला, अरे यसवाला आल्यावर तर येते मला बरं का, हा सिंग्युलर आहे. आता जे कोणी मनाने सोडणार आहे ना ते म्हणणार सर आमचे यसवाले सगळे बरोबर आले, बाकीचे चुकले. यसवाला कुणाचं नाही चुकत, यसवाला सिंग्युलर डोक्यात आयडिया फिट झालेली ती तुमच्या. ठीक आहे, गिव आपला काय रे, V1 आहे सो हा प्लुरल असणार आहे. गेव आपला V2 आहे सो हा आपला कॉमन असणार आहे. टॉक्ड तुमच्या भाषेतलं हे V2 आहे, ईडीवाला एकटा आला
की त्याला आपण काय म्हणायचं V2 आणि V2 आपला काय असतो कॉमन असतो. कट्स येसवाला आला सिंग्युलर आहे आणि येसवाला आपला काय असतो V5 असतो. कट्स डबल आहे काय अडचण नाही. हा काय आहे V5 आहे, हा कसा असणार आहे सिंग्युलर असणार. वॉज टॉकिंग इथं बघा वॉज आपला सिंग्युलर आहे तर वॉज टॉकिंग पण आपला काय आहे सिंग्युलर, कारण V4 कडे लक्ष द्यायचं नाही, आपलं लक्ष कुणावर या वॉजवरती. इथं माईट आलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे, मॉडल ऑक्झिलरी तर 100% कॉमन आहे. कॉमन याचा अर्थ तो सिंग्युलर पण प्लुरल. वर इटिंग वी आर प्लुरल आहे तर वर इटिंग आपला प्लुरल आहे. एम आपला कसा आहे सिंग्युलर आहे. इज आपला कसा आहे रे सिंग्युलर आहे. येसवाला आला संपला विषय. हॅड इटन आता हॅड आलाय, हॅड आपला कॉमन आहे तर हॅड इटन पण आपला काय येणार कॉमन. आर आलेला आहे, आर आपला प्लुरल आहे तर आर गोईंग पण आपला काय येणार आहे आर गिविंग पण आपला येणार आहे प्लुरल. ठीक आहे. आता हॅव टाईप्ड हॅव एचवाला आलाय आपला प्लुरल आहे तर हॅव पण आपला काय हॅव टाईप्ड प्लुरल आहे. आर स्लिपिंग आर प्लुरल आहे म्हणून आर स्लिपिंग प्लुरल. आता शुड हॅव पनिश्ड किती लांबल्या मला काय घेणे हे तर शुड मला पहिल्यांदा दिसतो एम ए आणि एम ए असला की मी मस्तपैकी कॉमनच लिहिणार दुसरं काही लिहिणार नाही. मूव ईडीवाला आला V2A तर हा कॉमन आहे. रन हा V1 आहे आणि V1 आहे तर हा आपला प्लुरल आहे. फ्लू फ्लाय फ्ल्यू हे V2A आणि V2A तर हा असणार आहे आपला कॉमन. हे चुकलं असेल बऱ्याचशा जणांचं बघा फ्लाय फ्लू आणि फ्लोन म्हणून हे V2A. आता मेड अगेन V2A तर हे काय येणार आहे कॉमन. हेल्प आपलं V1 आहे तर हे काय येणार आहे प्लुरल येणार आहे. मिट आपला अगेन V1 आहे तर हे काय येणार आहे प्लुरल येणार आहे. हॅज बीन बघा हॅज आहे आपला हा हॅज कसा येणार आहे सिंग्युलर. विल मॉडल ऑक्झिलरी दिसला मी डोकं नाही चालणार रे कॉमन लिहिणार लगेच. हॅज टू पेंट आता हॅज टू पण हा काय आपला MA आहे बरं का. हॅज टू पण आपला MA दोन नवीन MA शिकले ना तुम्ही. हॅज टू आणि हॅव टू. हॅज टूचं काय येतं पास्ट फॉर्म हॅड टू आणि हॅज टूचा काय येतो हॅड टूच येतो. हॅव टूचं पण हॅड टू येतं आणि हॅज टूचं पण हॅड टूच येतं म्हणून हा MA दिसला की मी कॉमन लिहिणार मस्तपैकी. हे चुकलं असेल काही जणांचा. मे आपला MA आलाय हा कॉमन आहे रे चलो. हॅव टू आलेला आहे हॅव टू आलाय मॉडल ऑक्झिलरी आहे कॉमन आहे हा MA कॉमन आहे. हॅज बीन हॅज आलेला आहे बाकी पुढचं मला बघायचंच नाही. हॅज आपला सिंग्युलर आहे तर हॅज बीन फोल्डेड पण काय आहे सिंग्युलर. हॅड आपला काय आहे कॉमन आहे तर हॅड ओपन पण आपलं कॉमन असणार आहे. लिसन आपलं V1 आहे तर हे असणार आहे प्लुरल. त्यानंतर हॅव टॉक्ड हॅव आपला प्लुरल आहे हॅव टॉक्ड पण 100% प्लुरलच असणार आहे. व्हिजिट हे V1 आहे तर V1 आहे तर हे कसं आहे प्लुरल आहे. टुक V2A कारण टेक टुक टेकन V2A तर मग हा काय झाला कॉमन. शुड गो शुड MA रे संपला विषय हा काय आहे कॉमन. फास्ट नाही होत ना रे फास्ट नाही होत 100%. ठीक आहे मी थोडंसं पाणी पितो. किती झाले आपले 46 झाले बघा. आता बिगिन्स बघा V5 आहे आणि V5 आहे तर आपला सिंग्युलर आहे. आर ड्रिंकिंग आर अरे आत्ता घ्यायला पाहिजे होतं यार एक्झाम्पल आणि ते सेट झालं असतं ना. मग आर आपला काय आहे प्लुरल आहे पण मी सिंग्युलर होतं त्यामुळे ते जमलं नसतं. वर आपला काय आहे प्लुरल आहे त्यामुळे हे काय हे प्लुरल आहे. 50 हॅड टू आपला MA हॅड टू आपला काय MA तर हा 100% कॉमन. ऑट टू आपला MA तर हा 100% कॉमन. नीड टू पण MA तर हा 100% कॉमन. हॅज टू पण MA तर हा 100% कॉमन. मिट्स यसवाल्याला कोण सोडतंय सिंग्युलर. वर आपला प्लुरल आहे तर वर्ल्ड सेलिब्रेटिंग हा पण काय येणार आहे प्लुरलच येणार. कॅन टेक बघा कॅन आपला MA तर हा असणार आहे आपला कॉमन. विल बी लविंग विल आपला MA तर हा असणार आहे कॉमन. मॉडल ऑक्झिलरीवरतीच जास्त एक्झाम्पल आहे बरं का याच्यामध्ये. मेचं पण काय आहे MA तर हा काय असणार आहे कॉमन. डू नॉट गो आता डू नॉट गो डू आपला काय आहे रे V1 आहे का नाही अरे V1 आहे ना आणि म्हणून हा पण येणार आपला प्लुरल काय येणार प्लुरल. रीड्स हा V5 आहे हे बरोबर आलं आहे सिंग्युलर हे चुकलं असं काही जणांचं. डीड आपला कॉमन आहे मग डीड नॉट प्ले पण काय येणार आपलं कॉमन. डज आपला सिंग्युलर आहे तर डज नॉट पास आपलं येणार सिंग्युलर काय येणार सिंग्युलर. आता इथं बघा डू डीड आणि डज हे जे तिघं आपण डू डीड आणि डज ह्या तिघांवरून ठरवायचं बरं का कळलं. हे पास्ट ईडीवाला एकटा आला V2 असतं पाठ झालं आमचं ते कॉमन आहे. मग इथं शाल हॅव बीन गोईंग शाल आपला MA तर हे काय असतं रे कॉमन असतं. चल
हॅड बीन, हॅड आपला कॉमन आहे तर हॅड बीन शाउटिंग हे कॉमनच आहे. चलो विल पण काय आपला मॉडल ऑक्झिलरी आहे तर हे 100% कॉमन आहे. हॅड टू अगेन एम ए आलाय, अरे बस न करो एम ए, हे कॉमन आहे. हॅज टू हा एम ए तर हा काय आहे रे कॉमन आहे. आता हॅव टू हॅज टू हे तुमचं पाठ झालं बरं का, त्यासाठीच ते एक्स्ट्रा जास्त टाकलेत मी. हॅव, हॅव आपला प्लुरल आहे तर हे हॅव बिकम काय आहे प्लुरल आहे. हॅज आपला सिंग्युलर आहे तर हॅज कट आपला सिंग्युलरच असणार. हॅज नॉट गिवन निगेटिव्ह असू नाही तर पॉझिटिव्ह आम्हाला काय घेणे. हॅज आपला सिंग्युलर आहे तर हे काय येणार आहे सिंग्युलरच येणार. विल नॉट गो, विल अगेन काय आहे माझा एम ए तर हे काय येणार आहे कॉमन आहे. ॲम आपला सिंग्युलर आहे तर हे ॲम नॉट लिसनिंग सिंग्युलर. वर आपला प्लुरल आहे तर वर नॉट कम्प्लिटिंग प्लुरल येणार. वॉज आपला सिंग्युलर आहे तर वॉज नॉट मिसिंग सिंग्युलर येणार. कॅन आपला एम ए तर हे येणार कॉमन. वॉच्ड आपला ईडीवाला एकटा आला व्ही टू ए तर हा असणार आहे कॉमन. विल अगेन मॉडल ऑक्झिलरी आला तर हा असणार आहे कॉमन. पुढं 10 शब्द लिहि नाही तर 20 शब्द आम्हाला फरक नाही पडत, आम्ही कॉमनच लिहिणार. कुक्स येसवाला आला तर हा असणार आहे सिंग्युलर. त्यानंतर वुड परत एकदा एम ए आला तर हा असणार आहे कॉमन. ओपन आपला व्ही टू ए तर हा असणार आहे कॉमन, कारण ईडीवाला एकटा आला. किती झाले 80 संपनात असते आहे का नाही 81. ठीक आहे अजून 20 राहिले तर थकायचं नाही आहे. घेऊत आपण डरणे का नाही यार. अंडरस्टूड, अंडरस्टूड हे व्ही टू ए बघा. अंडरस्टँड अंडरस्टूड म्हणून व्ही टू ए तर कॉमन आहे. मिस्ड व्ही टू ए कॉमन आहे यार. त्यानंतर इज गोईंग, आता मी बघा गोईंग व्ही फोर आहे आणि इज आपला काय टू बी आहे. सो टू बी आला आहे तर मला जर टू बीवर लक्ष आहे हा सिंग्युलर असणार. आर आपला कसा आहे रे प्लुरल आहे. वर कसा आहे आपला प्लुरल आहे म्हणून हे वर स्पीकिंग पण प्लुरल येणार. वॉज आपला सिंग्युलर आहे तर वॉज शोविंग आपलं सिंग्युलर येणार. सॅंग आपलं व्ही टू ए तर हे कॉमन येणार. टूक आपला व्ही टू ए तर हा कॉमन येणार बघा. सिंग सॅंग संग म्हणून सॅंग व्ही टू ए. टूक टेक टूक टेकन टूक आपलं काय व्ही टू ए म्हणून कॉमन. आता वुड गो, वुड अगेन मॉडल ऑक्झिलरी आहे तर हा कॉमन आहे. आस्क आपला व्ही वन आहे तर हा असणार आहे प्लुरल. प्लुरलला फुलवर बिलवर म्हणायचं नाही, प्लुरल म्हणायचं. ठीक आहे. आता वॉज क्लोजिंग, वॉज आपला सिंग्युलर तर वॉज क्लोजिंग सिंग्युलर. डॅमेजेस येसवाला आला ते कुणा चुकतंय सिंग्युलर आहे. हॅपन ईडीवाला एकटा आला आहे म्हणजेच हा व्ही टू ए आणि व्ही टू ए तर हा असणार आहे कॉमन. इज आपला कसा असणार आहे सिंग्युलर. हॅड बिन बघा आता हॅड बिन आहे का रे. हॅड बिन, हॅड आपला कॉमन आहे तर हॅड बिन कॉमन आहे. हॅज बिन, हॅज आपला सिंग्युलर आहे तर हे काय येणार आहे सिंग्युलरच येणार आहे. ऑकर आपला व्ही वन आहे तर हा असणार आहे सिंग्युलर. पुष्ट आपला व्ही टू ए तर हा असणार आहे कॉमन बरोबर. आणि रिचेस आपला व्ही फाईव्ह आहे तर हा असणार आहे सिंग्युलर. शतक पूर्ण झालं बरं का आपलं शतक मस्तपैकी. ठीक आहे 100 झाले. आता रिसिव्ह आपला व्ही वन आहे तर व्ही वन आहे तर हा असणार आहे आपला प्लुरल. आणि वेस्ट आपला व्ही वन आहे तर आपला हा असणार आहे प्लुरल. आणि हॅवटाईड म्हणून हा हॅव काय असणार आहे आपला प्लुरल असणार आहे. तर हे होते 103 वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. ठीक आहे. मग आपलं बेसिक नंबर 3 काय आहे रे आपलं वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं रिवाईज करायचं आहे. आता मी ना हे 100 वर्बचे लिहून माझा हात दुखायला लागला, मी थकलो आहे थोडासा, म्हणून रिव्हिजन करूत आपण पटकन रिव्हिजन करू म्हणजे वर्ब 3 संपलं. बघा वर्ब 3 ह्याच्यामध्ये मी काय म्हणलं होतं हे जे बेसिक नंबर 3 आहे ना आपलं गुगली आहे. काय आहे गुगली का म्हणलं होतं कारण ह्याच्यामध्ये एकदम जबरदस्त गुगली. मग तुम्हाला बघा 24 वर्ड्स दिले होते आणि हे जे 24 वर्ड्स होतं त्याला मी सांगितलं होतं बाजूला सरकून तुम्ही सिंग्युलर आणि प्लुरल पेन्सिलने लिहा असं सांगितलं होतं बरोबर. आता हे पेन्सिलने लिहिलं आहे तर तुमचे बऱ्याचशा जणांचे उत्तर चुकले 10, कारण त्या नाऊनमध्ये मी वर्ब मिक्स दिले होते आणि तुमचा जो यस असतो ते प्लुरल नाऊनच्या बाबतीमध्ये, पण ज्या वर्बच्या शेवटी यस असतं ते कसं असतं रे सिंग्युलर, म्हणजे त्या रूलच्या हे अपोजिट आहे. ठीक आहे. मग ते तुम्हाला डिस्कस केलं होतं मी असं व्हाईट पेनने त्याला मोठं गोल केलं होतं आठवते का. तुम्हाला सांगितलं होतं की त्याला असं गोल नका करू ते दिसायला चांगलं व्यवस्थित दिसत नाही. आधी एकदम भारी भारी दिसायचं. येस येल्लो कलरच्या पेनने मी लिहिलं होतं आहे का नाही, कारण मी सध्या 2च कलर वापरतो आहे येल्लो आणि व्हाईट बरोबर. नंतर ना आपण नेक्स्ट एकदम चांगले कलर वापरू. पण हा जो बॅकग्राऊंड आहे ह्याने काय होतं क्लिअरिटी एकदम चांगली येते. मी गोरा दिसतोय ना रे म्हणून खरं तर तो कलर वापरतो मी. एनिवे कलर में क्या रखा है
तर आपण त्यानंतर व्हर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल, मग मी 3 कप्पे केले. तुम्ही म्हणले 3 कप्पे कसं काय? तुम्ही तर म्हणताय व्हर्ब सिंग्युलर येतो ना इन्साफी व्ही असं काहीतरी म्हणलं होतं, आठवते का? आणि त्यानंतरून सांगितलं होतं V1, मग तिथं लिहिलं होतं आपलं सिंग्युलर शेजार, प्लुरल आणि कॉमन. मग कॉमनचं बघा मी क्रिकेटचं सांगितलं होतं, ते कोंबड्याचं. काही जण काय तिथंच अडकून बसले असते बरं का. कॉमन मग डीड आपला आहे, हॅड आपला आहे, डीड असन, हॅड असन, V2 असणार आहे आणि ऑल मॉड्यूल ऑक्झिलरी आपले काय असणार आहेत? कॉमन असणार आहेत. काय असणार आहेत? कॉमन असणार आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला मी एक आयडिया सांगितली होती बघा, ज्याच्या शेवटी यस आहे ते यसवाले सिंग्युलर आहेत असं सांगितलं होतं. आणि सांगितलं होतं की V3 आणि V4 जे येतं ते एकटे कधी येत नाहीत. पण त्यानंतर परत सांगितलं की मी थांबाय ना सेपरेट एक पेज घेतलं, त्याच्यावरती हे लिहिले होते V1 V2 असं लिहिलं होतं. त्यातले हे 3 सेपरेट केले आणि 2 सेपरेट केले आणि सांगितलं हे सिंगल होतं. त्यावेळेस एक पंच मारला होता मी, काय आठवते का? हां, ते सिंगल होतं. ह्यांना गर्लफ्रेंड असू शकतात, पण म्हणलं होतं तुम्हाला नाही येत. नाही येते खरं आहे, मला माहिती आहे. MPSवाला कोण नाही भाव देत. त्यानंतरून सरळ सेवावाल्याला पण नाही देत कोणी. मग आता बघा भाव पोलीस भरतीवाल्यांना भेटतो, खूप सारा भेटतो, तुम्हाला कोण नाही विचारत. आता V3 आणि V4 आहे आपलं, ह्यांचं मॅरिड लग्न झालं आहे. सांगितलं होतं ते जोडीने फिरतात, आहे का नाही रे? मग V3वाल्याची जोडी कुणाबरोबर? H वाल्यासोबत. आणि V4वाल्याची जोडी कुणाबरोबर आहे? 2B वाल्यासोबत. कुणाबरोबर? 2B वाल्यासोबत. मग एक तर V4 असन, इज V4 असन, आर V4 असन, वॉज V4 असन किंवा वर V4 असन. एक तर हॅव V3 असन, हॅज V3 असन किंवा हॅड V3 असन. मग हॅव टेकन आपला V3 आहे आणि दोघांमधला V2 आणि V3 याच्यामधला फरक, ED वाला एकटा आला तर 100% V2 असतो आणि ED वाला Hवाल्याबरोबर आला तर तो V3 असतो, हे सांगितलं होतं. त्यानंतर मग आपण व्हर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल, त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्ही मनाने अगोदर सोडवायला सुरुवात करा, देन तुम्ही मग काय करा पेन्सिलने सोडवा आणि त्यानंतर चेक करा. आणि मग थोडंसं मी फास्ट घेतलं होतं कारण ते सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, सोपी गोष्ट. आणि मग ते आपण 103 जे व्हर्ब होतं त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल केलं होतं. बघा बरेचसे MAचे येत होते, आहे का नाही? MAचे येत होते. आले मी प्रत्येक सेंटेन्सला ED वाला एकटा की लगेच त्याला V2 म्हणायचं असं सांगितलं आहे. एखादं टूक V2 आलं तर त्याचं V1 V2 आणि V3 सांगितलं आहे. कारण मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेचसे व्हर्ब नीट वाचत नाहीत, पण त्या गरिबांसाठी पण मला काळजी घ्यावं लागते आणि ते तिन्ही पण मला सांगावं लागत येतात. ठीक आहे. तर आपण 100 केल्यानंतर ही अशी बॅट वगैरे केली होती मी, बरोबर आहे. शतक झाल्यानंतर आपलं सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे सांगतो ना. आता हे 103 कंप्लीट झाले, मधले एक मिस झाले. वर्ब आणि नाऊन याच्यामधला डिफरन्स सांगितला होता. वर्बमध्ये मी म्हणलं सचिन तेंडुलकर, रश्मिका मंदाना, स्मृती मंदाना, चित्र येतं हिमालय, गंगा चित्र येतं. आणि वर्ब म्हणलं की ॲक्शन, मी पाणी पिण्याची ॲक्शन करतो. बघा ते पाणी ओपन केलं, ओपन याच्यासाठी ॲक्शन म्हणून वर्ब आहे. ओपन हे वर्ब आहे. त्यानंतर बॉटल क्लोज केली, मग क्लोज हे वर्ब आहे. पाणी पिलं, ड्रिंक हे काय वर्ब आहे. सो ह्या पद्धतीने आपलं बेसिक नंबर 3 इथं कंप्लीट होतं. आज इथंच थांबूया. थँक्यू.